नमस्कार मंडळी, मी वेदांगी. तर आज नाश्त्यामध्ये मी मटकी बनवली होती, ज्याचे छान कोंब फुटले होते. आणि जेवणासाठी काहीतरी वेगळं म्हणून मी नीना गुप्ताची जी दुधी राईस किंवा लौकी राईस रेसिपी आहे ती ट्राय केली. आणि मग संध्याकाळी ऑफिसची कामं झाल्यावर मी विचार केला की थँक्सगिव्हिंग येत आहे, तर नेल्स करूया. तर मी आपला नेल्सचा पिटारा खोलला आणि आज मी आल्मंड शेपचे नेल्स केले. हे बिफोर आहे आणि हे आफ्टर आहे. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असणार की मी हे घरीच कसे करते तर नक्की कमेंट करा. मग मी गेली होती रॉसमध्ये. हे एक रिटेल स्टोअर आहे आणि रॉसची टॅगलाईन आहे ड्रेस फॉर लेस, म्हणून इथे रिजनेबल प्राईसमध्ये किंवा ऑफ प्राईसमध्ये वस्तू मिळतात. इथे क्लोदिंग सेक्शन पण असतात, पण मी आज गेली होती कारण मला बेडिंग सेट घ्यायचा होता. तर मी खूप सारे बेडिंग सेट बघितले आणि मला हा आवडला तर तो मी घेतला. मला रॉस आवडते कारण इथले खूप सारे प्रोडक्ट्स मेड इन इंडिया असतात, जसं की हे होम डेकॉर प्रोडक्ट्स आणि काही कॅन्डल्स असतात, ते मला आवडतात, मी ते घेते. मला हा बाउल खूप छान प्राईसमध्ये मिळत होता, $3.49 म्हणजे इंडियातले ₹300. तर हा बाउल मी घेतला. तिथले भरपूर आयल्स क्रिसमस प्रोडक्ट्सचे होते कारण क्रिसमस येत आहे जवळ आणि खूप क्यूट प्रोडक्ट्स होते, जसं की हा सॅन्टा क्लॉज मला खूप क्यूट वाटत होता. आणि खूप साऱ्या आयल्स चॉकलेट्स आणि कुकीजच्या होत्या कारण की थँक्सगिव्हिंगमध्ये लोक गिफ्ट म्हणून देतात. मग मी बिलिंग केलं आणि हा बेड सेट लावल्यावर कसा दिसतो हे मी तुम्हाला उद्या दाखवणार. तर असा होता माझा दिवस. भेटूया उद्या. बाय.